फ्लॅश मराठी न्यूज नवापूर, आवाज अन्यायाविरोधाचा। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात पार पडली भव्य आदिवासी गौरव रॅली। तारपा वादनाचा मंत्री डॉक्टर गावित यांनी घेतला आनंद। निनादणाऱ्या ढोल पथकांच्या गजरात राज्यभरातून आलेल्या पथकांनी पारंपरिक आदिवासी नृत्यांचा आविष्कार करीत काढलेल्या भव्य आदिवासी गौरव रॅलीत समस्त नंदुरबार जिल्हावासियाचे लक्ष वेधून घेतले। महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी गौरव रॅलीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। दरम्यान तारपा हे आदिवासींचे पारंपरिक वाद्य वाजविण्याचा आनंद घेत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रॅलीचा शुभारंभ अधिक देखणा बनवला। दिनांक 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जाणार असून नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे। त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एकात्मिक आदिवासी प्रकल्प आयोजित 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस सलग 2 दिवसापासून साजरा केला जात असून आदिवासी संस्कृती आणि आदिवासींच्या पारंपरिक कला यांच्या विलोभनीय सादरीकरण केले जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी भव्य आदिवासी गौरव रॅली काढण्यात आली। मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित व हिना गावित यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। नंदुरबार शहरातील नेहरू चौकापासून नगरपालिका मार्गे प्रमुख बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली पार पडली। आदिवासींचे पारंपरिक वाद्य तारपा, घुंगरू आणि सुकलेले भोपळे, कंबरेला बांधून नृत्य करणारे बुद्या बावा, मोरपिसांचे सुंदर टोप घालून घेर धरणारे तरुण कलाकार आणि सुंदर नृत्य आविष्कार या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले। फ्लॅश मराठी न्यूज नवापूर, आवाज अन्यायाविरोधाचा।